तर आपण भगवद्गीता अध्याय 6 23व्या श्लोकापर्यंत आपण इथे बघितलं होतं. हा मागच्या सिटिंगचा शेवटचा श्लोक होता, 23वा श्लोक. तर 23व्या श्लोकात एक सिद्ध योगी कसा साक्षात्कार प्राप्त करतो, त्याला काय काय गोष्टी समजतात याच्याविषयी हे 4 श्लोक आहेत, 20, 21, 22 आणि 23. तर इथे तो काय काय करतो, जसं यत्र परमते चित्तम निरुद्धम, त्याच्या मनाला तो नियंत्रित करतो. मनाच्या ज्या क्रिया आहेत त्याला नियंत्रित करतो योग सेवया, आणि तो योग साधनेत लागतो. यत्र चैवात्मनात्मानं पश्यन् आत्मनि तुष्यति. आता इथे तो जो आहे चैवात्मनात्मानं पश्यति, म्हणजे तो स्वतःला बघतो सगळ्यात पहिले. ओके, तुष्यति आणि खूप संतुष्ट. तुष्ट इथे बघा, तुष्य तुष्य हे कुठून येतं? तुष्ट. तुष्ट म्हणजे संतुष्ट. आणि त्याच्यानंतर त्याला काय प्राप्त होतं? सुखम अत्यंतिकम यत्त, त्याला इतकं आत्यंतिक सुख प्राप्त होतं. आणि ते कसं आहे? बुद्धी ग्राह्यम अति इंद्रिय, म्हणजे आपले जे रेग्युलर इंद्रिय त्याच्यातलं सुख नाहीये. अति इंद्रिय. अति इंद्रिय म्हणजे काय? आता आपल्याला, आपण गीता कोर्स मध्ये नेहमी ऐकतो, आपले 3 शरीर आहेत. बाहेरचं जे आपल्याला दिसतं स्थूल, त्याच्या आतमध्ये सूक्ष्म आणि त्याच्या आतमध्ये आत्मा. जर बाहेरची इंद्रिय जशी आपल्याला दिसतात तर त्यांची कॅपॅसिटी. आता इथे अति इंद्रियम लिहिलेलं आहे. अति इंद्रिय म्हणजे काय? आता हा जो योगी आहे हा डायरेक्ट आत्म्याचे जे इंद्रिय आहेत त्या इंद्रियांनी जो आनंद अनुभव करता येतो, त्या आनंदाचा तो अनुभव घेतो. म्हणजे ग्रॉस सेन्सेस, फिजिकल सेन्सेसच्या पलीकडचा आनंद, सुखम अत्यंतिक म्हणजे एक्स्ट्रीम हॅपीनेस. पण तो कुठला? अति इंद्रिय. अति इंद्रिय म्हणजे मटेरियल सेन्सेसच्या पलीकडे, पण आता तो आत्मस्तरावरचा आनंद आहे, तिथे तो आनंद अनुभव करू शकतो. आणि मग असा आनंद अनुभव केल्यानंतर स्थितम चलती तत्वतः, तो तत्वतः त्याने जो आनंद अनुभव केलाय तिथून तो स्थितच चलती, तिथून तो सरकत नाही, आता तो खाली पडणार नाही. आणि मग तो म्हणतो यम लब्ध्वा चापरम लाभम. अरे हा आनंद जो मी अनुभव केलाय, आता माझं मत असं आहे, मन्यते न अधिकम तत्, याच्यापेक्षा पलीकडे दुसरा आनंदच या संसारात उपलब्ध नाहीये. इथे त्याचं मत एकदम क्लिअर होतं. पण मग हा इतका उच्च कोटीचा झाला, याने असा आनंद अनुभव केला जो इंद्रियांच्या पलीकडचा आहे, मग याच्या जीवनात दुःख येणं बंद झालं का नाही? यस्मिन स्थितो न दुःखेन गुरु न दुःखेन गुरु. गुरु म्हणजे काय? गुरु म्हणजे हेवी, जड. म्हणजे मोठ्यातलं मोठं दुःख जरी आलं, अपि न विचारले ते, बघा इथे न आहे, न विचारले, हा न इथे येईल तुमचा, हा विचारले ते, त्याच्या जीवनात दुःखेन गुरु, मोठे मोठे दुःख जरी आले तरी न विचारले ते, तो विचलित होत नाही. अशा प्रकारे हा जो योगी आहे, तम विद्यात दुःख संयोगम वियोगम योग संवित्त, असा जो योगी आहे त्या योगीला आपण समजायचं की हा जो योगी आहे हा सगळ्या सुखदुःखातनं आता मुक्त झालेला आहे. ओके, पण याचा अर्थ असा नाही की त्याच्या जीवनात सुख दुःख येणार नाही. तो इतका स्थिर आहे की त्याला सगळ्या गोष्टी ऍज इट इज कळतात, म्हणून तो कुठल्याही गोष्टीला सिरियसली घेत नाही. आता आजचा सेक्शन, तर आजचा सेक्शन हा फार महत्वाचा आहे, कारण इथून परमात्म्याचं दर्शन कसं करता येईल त्याची विधी इथे दिली गेलेली आहे. तर 5व्या आणि 6व्या श्लोकात अष्टांग योग जर सक्सेसफुल करायचं किंवा कुठलाही योग सक्सेसफुल करायचा असेल तर मनावर नियंत्रण घेणं अत्यंत गरजेचं असतं. इथे आपल्याला परत त्याच गोष्टीला भगवंत इथे परत सांगतील. तर 24 ते 32 हा जो सेक्शन आहे, इथे भगवंत परमात्म्याचं दर्शन कसं करता येईल, त्याच्यासाठी काय काय लागेल, काय काय गोष्टी आपल्याला आत्मसात कराव्या लागतील, त्या सगळ्या इथे सांगतील. आणि शेवटच्या सेक्शन मध्ये 33 ते 36 मध्ये भगवंत अर्जुनाला हे सांगतील की परत तीच गोष्ट जी 5व्या आणि 6व्या श्लोकात सांगितली की मन नियंत्रणाशिवाय अष्टांग योग साध्य होणार नाही. आणि मग शेवटचा लास्ट सेक्शन 37 to 45 मध्ये अर्जुन म्हणतो, समजा एखादा योगी आहे, एखादा साधक आहे, त्याने साधना सुरू केली पण मग साधनेत तो असफल राहिला, म्हणजे एक जन्म त्याची साधना अपूर्ण राहील, मग त्याचं काय होईल कृष्ण? मग तर त्याला भौतिक आनंद घेता आला, न तर त्याला आध्यात्मिक आनंद मिळाला. म्हणजे घरात जे मिळत होतं तेही नाही मिळालं आणि घर सोडून बाहेर गेल्यावर तर तेही नाही मिळालं. मग तो दोघंकडे परास्त झाला का, पराभव झाला का? नाही. तर त्याचं उत्तर भगवंत शेवटच्या सेक्शन मध्ये 37 to 45.
ठीक आहे. आता योगी अष्टांग योगी, त्याला परमात्म्याचं दर्शन घ्यायचं. आता दर्शन घेण्यासाठी त्याला काय काय करावं लागेल? सगळ्यात पहिले जर त्याला काही करावं लागेल, निश्चयेन योक्तव्यम, निश्चय करावा लागेल की हो मला ही योग साधना करायची आहे. योक्तव्यम, आणि युक्त व्हावं लागेल साधनेमध्ये. योगो निर्विण्ण चेतसः. आणि हा जो योगी आहे त्याने आपल्या साधनेमध्ये कसं लागायचंय, त्याला निर्विण्ण चेतसा. निर्विण्ण चेतसा म्हणजे काय? त्याचं जी चेतना आहे अनिर्विण्ण, म्हणजे कुठेही आता ती डायव्हर्ट नाही झाली. म्हणजे अनिर्विण्ण म्हणजे काय? डायव्हर्जन नको होता, हे पण आवडतंय अजून, ते पण आवडतंय अजून, नाही. अनिर्विण्ण, अनिर्विण्ण म्हणजे कुठेही तो डेव्हिएट होत नाही, तो सरकत नाही. संकल्प प्रभवान कामान, आणि मनात ज्या ज्या विचारांवर ज्या ज्या इच्छा त्याच्या मनात येतात, हे बघा, कामान म्हणजे काय? इच्छा. संकल्प प्रभवान कामान, त्याच्या मनात ज्या ज्या गोष्टींविषयी, इच्छांविषयी संकल्प होतो, तो सगळेच्या सगळे संकल्प त्यक्त्वा सर्वान, सगळे संकल्प तो त्याग करतो. अशेष, थोडे सुद्धा ठेवत नाही. शेष म्हणजे काय? थोडं उरलेलं. अशेष म्हणजे काय? काहीच नाही. म्हणजे त्याच्या मनात आता इच्छा जरी आल्या तर त्यांना तो संकल्पामध्ये कन्वर्ट होत नाही. मी परत सांगतो, मागच्या वेळेस 2 सेशनमध्ये सांगितलं संकल्प म्हणजे काय. संकल्प म्हणजे एखादी इच्छा आली, त्या इच्छेवर जसं जसं तुम्ही काम करत जाता, विचार करत जातात, मग कुठेतरी अशी स्थिती येते की हे प्राप्त केल्याशिवाय मला आनंद प्राप्त होणार नाही, मला शांती प्राप्त होणार नाही. मग ती जी तीव्र इच्छा असते तिचं नाव आहे संकल्प. तर हा जो योगी आहे त्याने सगळे संकल्प जे मनात न उद्भवलेले आहेत, त्यक्त्वान सर्वान आशिषेत, संपूर्ण त्यांचा त्याग केलेला आहे. ठीक आहे. मनस एव इंद्रिय ग्रामम. इंद्रिय ग्राम म्हणजे काय? पंच जे इंद्रिय आहेत, पंच ज्ञानेंद्रिय आहेत, त्याला ग्राम. ग्राम म्हणजे समूह. या सगळ्या कशा सकट? मनासकट. मनस एव इंद्रिय ग्रामम, मनासकट जे पंच ज्ञानेंद्रिय आहे, विनियम्य समंततः. विनियम म्हणजे काय? नियमित करतो. समंतत, चौ बाजूने तो यांना घेरतो, आणि चौ बाजूने यांना तो भगवंताच्या सेवेत लावतो. कोणासकट? इंद्रिय आणि मन, हे झाले 6, म्हणजे पंचज्ञानेंद्रिय आणि मन झालं 6. ग्रामम यांचा समूह, विनियम या सगळ्यांचं विनियमन करतो. समंतत, सगळ्या बाजूने त्यांना घेरतो. ठीक आहे. तर हा झाला तुमचा 24वा श्लोक. मग आता अर्जुनाच्या मनात प्रश्न येतो की बाबा ठीक आहे, पण अचानक सगळं होईल का? नाही, अचानक काहीच होणार. म्हणजे जसं आज आपण सत्संग सुरू करून 1 वर्ष झालं, आपण किती भक्तांना सांगतो जप करा, जप करा, पण सगळे जप करताय का? नाही जप करत. कोणी करतं, कोणी नाही करत. मग जर एखाद्याला जप सुरू करायचा असेल, एखादी साधना सुरू करायची असेल, तर ती कशी करावी त्याने? शनय शनय उपरमे. शनय शनय म्हणजे काय? ग्रॅज्युअली, थोडं थोडं. आज 2 माळा, पुढच्या आठवड्यात 2 माळा, असं वाढवत 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 तो 16 माळापर्यंत येतो. मग टप्प्याटप्प्याने त्याच्या आहारात थोडा बदल करतो, विहारात बदल करतो, विचारसरणीत बदल करतो. तर क्षणय क्षणय, ग्रॅज्युअली स्टेप बाय स्टेप उपरमेत. उपरमेत म्हणजे काय? तो त्याच्या तो धरून ठेवतो. कोणाला? बुद्धी. त्याच्या बुद्धीला तो धरून ठेवतो. म्हणजे काय? त्याच्या बुद्धीला तो इतकं सक्षम बनवतो. कसं? सारखं सारखं श्रवण करू. ओके, गीता भागवत श्रवण करत राहतो. धृती गृहीतया, आणि तो एकदम दृढ होतो. आत्मसंस्थम मनम कृत्वा, आणि तो बुद्धीला तीक्ष्ण करून आत्मसंस्थम मन. हे बघा, सगळ्यात पहिले मन येत नाही, मन इथे आलेलं आहे. सगळ्यात पहिले काय येईल? बुद्धी. कारण बुद्धी ही मनापेक्षा जास्त पॉवरफुल आहे. पण सध्या ही बुद्धी मनाच्या सांगण्यावरनं सगळे चुकीचे कामं करते. म्हणजे काय खायला? समजा आता ऑलरेडी एखादा व्यक्ती खूप जाड आहे, पण मग त्याला खायची इच्छा होते समोसा. त्याला माहिती आहे की समोसा खाल्ला तर अजून जाड होणार. पण मग त्याच्या मनात जसा विचार येतो, तर बुद्धी त्याला सांगते, यार काळजी करू नको, आपण वर्कआउट करू, आपण एक्सरसाइज करू, आपण फिरायला जाऊ, आणि पुढच्या आठवड्यापासून आपण आहार नियंत्रण करू. मग ही बुद्धी काय करते? मनाला सपोर्ट करते. तर इथे तो योगी काय करतो? न किंचित सुद्धा मनाचं ऐकत नाही. नाही म्हणजे नाही. अपिचिंतित, मनात दुसरं कुठलंही चिंतन येऊ देत नाही भगवंताच्या चिंतनाशिवाय. आलं लक्षात? पण त्याने कसं केलं? ग्रॅज्युअली त्याने त्याच्या बुद्धीला, धृती गृहीत आहे, त्याच्या बुद्धीला त्याने काय केलं? स्ट्रॉंग केलेलं आहे. आणि कसं स्ट्रॉंग केलं? सत्संगात जाऊन, श्रवण करून, गीता भागवत वाचून, ऐकून. धृती गृहीत आहे. पहिले बुद्धी स्ट्रॉंग झाली, मग त्याच्यानंतर मन स्ट्रॉंग झालं,
आणि मग मनात न किंचित अपि चिंत, मग किंचित सुद्धा दुसरे विचार मनात त्याच्या येत नाहीत. म्हणून आपल्याला जर काम करायचं असेल माइंड कंट्रोलवर, तर माइंड कंट्रोलवर डायरेक्ट जाऊ नका. माइंड कंट्रोलचा सगळ्यात सोपा उपाय आहे, बुद्धीला खूप साऱ्या गोष्टी, छान छान गोष्टी ऐकवा. ऐकल्यानेच मन स्थिर होईल, अन्यथा मन स्थिर होणार नाही. आता अर्जुन म्हणतो की अरे बाबा, ही जी निर्विकल्प स्थिती सांगितली, जिथे मन दुसरीकडे वळत नाही, ही जर झाली नाही तर मी काय करू ना. आता मनाला काही हँडल करणं एवढं सोपं आहे का? मग आता भगवंत छोटासा एक फॉर्म्युला सांगतात की कसं आपल्याला मनावर जर संयम करायचा असेल तर काय करावं. इथे 2 शब्द आलेले बघा, यतो यतो, ततो ततो. दिसतंय इथे, यतो यतो, ततो ततो. तर आता इथे भगवंत सांगतायत, यतो यतो निश्चलती मनः. हे जे मन आहे, चलती, चलती म्हणजे चालायला लागतं, बाहेर फिरतं ना, काय चालतं? मन. चंचलम अस्थिरम, आणि जसं मन बाहेरच्या दिशेने पळायला लागतं, ते चंचल होतं, ते अस्थिर होतं. ओके. मग हे जे मन जिथे जिथे जाईल, ततस्ततो, तिथून तिथून नियम्य येतात. या मनाला काय करावं लागेल? नियमन करावं लागेल. आणि ज्या वेळेला तुम्ही मनाला नियमित कराल, आत्मनी एवं वशम, मग हे मन तुमच्या नियंत्रणात येईल. ठीक आहे. तर मग आपल्याला फॉर्म्युला काय दिला? येतो येतो, जिथे जिथे, ततो ततो, तिथून तिथून. ओके. जिथे जिथे मन जाईल, तिथून तिथून मनाला परत आणणे, त्याला नियमन करणे, त्याला सवय लावणे. एवम, एव म्हणजे करावंच लागेल. मग त्याच्याने काय होईल? वशम, मन निश्चित रूपाने आपल्या कंट्रोलमध्ये येईल. ठीक आहे. तरी ते त्यांनी सांगितलंय, मन चंचल पण आहे, मन अस्थिर पण आहे, पण त्याला नियम येतं. त्याला नियमन जर केलं, त्याला रेग्युलेशन जर केलं, हा शब्द फार महत्वाचा आपल्यासाठी. नियम्य, नियम्य म्हणजे काय? रेग्युलेशन. रेग्युलेशन म्हणजे काय? टप्प्याटप्प्याने त्या गोष्टींना कमी 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 करत जायचं. आज समजा मुलांना सकाळी उठायला त्रास होतो, 8ला उठतात, हरकत नाही. हळूहळू 15-15 मिनिटं, 20-20 मिनिटं कमी करत 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 एक वेळी 6ला उठतील, 5:30ला उठतील, 5ला उठतील. ओके. नियम ग्रॅज्युअली त्याला रेग्युलेट करायचं. आहारात आता समजा एखाद्या व्यक्ती 10 चपात्या खातो, ठीक आहे, एकदम 10 चपातीची सवय जाणार नाही. 9वर यायचं, 8वर यायचं, 6, असं करत करत जितकी गरज आहे तितकीच तो खातो. मग याला काय म्हणतात? नियम. ओके. तर भगवंत हे मानतात की मन चंचल आहे, मन अस्थिर आहे. म्हणून साधनेसाठी वेळ देणं अत्यंत गरजेचं आहे. आता 27व्या श्लोकात भगवंत सांगतात, अर्जुनाला वाटतं की अरे बापरे, या मनाला तर सारखं सारखं ओढून आणावं लागतं, प्रत्येक वेळेला पळून जातो. मग मला जो अनुभव पाहिजे आनंदाचा, जो समाधीचा मला आनंद पाहिजे, तेच तर येणार कधी? मग 27व्या श्लोकात भगवंत सांगतील की ते येईल. आणि 28व्या श्लोकात सांगतील, 27व्या श्लोकात भगवंत सांगतील आत्म्याचं म्हणजे स्वतःचं दर्शन कसं होईल, आणि 28व्या श्लोकात सांगतील परमात्म्याचं दर्शन कसं होईल. हा 27वा श्लोक म्हणजे स्वतःचं दर्शन कसं होईल, आत्मा स्वतःला कसा बघू शकतो. प्रशांत मनस ही एनम, हे मन जेव्हा प्रशांत होईल, हे बघा, प्रशांत मनसह एवं, प्रशांत कधी होईल? जेव्हा ते भगवंताच्या चरणी स्थित होईल. योगिन सुखमुत्तमम, जेव्हा मन प्रशांत, शांत नाही, प्रकृष्ट रूपेने शांत, त्यावेळेला योगिनाम, योगी जो आहे, सुखमुत्तमम, उत्तम सुखाची अनुभूती करेल. उपैती, उपैती म्हणजे काय? त्याला उत्तम सुखाची प्राप्ती. हे बघा, सुखम उत्तम, उपैती प्राप्ती. आणि नंतर काय होईल? शांत रजसम, त्याच्यातला जो रजोगुण आहे तो पूर्णपणे शांत होईल. ह्या 2 गोष्टी, 3 गोष्टी ऍक्च्युली, ते प्रशांत होईल मन, त्याच्यानंतर उत्तम सुखाची अनुभूती होईल, त्याच्यानंतर रजोगुण शांत होईल, आणि मग ब्रह्मभूत अकल्मषम, तो ब्रह्मभूत स्तरावर म्हणजे काय? स्वतःला त्याने पाहिलं, आता स्वतःला त्याने दर्शन केल्यावर अकल्मषम, तो सगळ्या पापातनं मुक्त होतो. कल्मष म्हणजे पाप, अकल्मषम म्हणजे सगळ्या पापातनं तो मुक्त होतो. म्हणजे आत्म्याने जर स्वतःचं जरी दर्शन केलं योग पद्धतीने, तरी तो सगळ्या पापातनं मुक्त होतो. 27 नंबरचा श्लोक. आता
हा जो योगी आहे याने स्वतःला पाहिलं. मग पुढे काय हो, अजून काही आहे का? स्वतःला पाहिलं म्हणजे झालं का आत्मसाक्षात्कार? नाही. अजून पुढची स्टेप आहे ते आता आपण बघू. युंजनेव सदात्मानम. हा जो योगी आहे याला बघा, मी प्रत्येक वेळेला सांगतो हा शब्द तुम्ही नीट पकडा. युंजन. युंजन म्हणजे प्रॅक्टिसिंग. प्रॅक्टिस म्हणजे हा प्रॅक्टिस करून करून प्रगती याने केलेली आहे. म्हणून कुठलाही योगी कुठल्याच काळात हे म्हणू शकत नाही की कालांतराने मी भगवंत होईल. भगवंत कालही भगवंत होते, आजही आहे, उद्याही राहतील. पण हा प्रॅक्टिस करून परफेक्ट झालेला आहे. पण भगवंताला कुठलीही प्रॅक्टिस करायला लागत नाही. म्हणून सारखं सारखं भगवंत काय शब्द वापरता? युंजन. युंजन म्हणजे प्रॅक्टिसिंग. ओके. प्रॅक्टिसिंग योगी प्रॅक्टिस करून परफेक्शन पर्यंत आलेला आहे. म्हणून त्याला भगवंत कधीही म्हणता येणार नाही. उद्या जर अष्टांग योगात तुम्ही किंवा एखाद्या योग्याला तुम्ही भेटले आणि तो म्हटला की आत्माच तो परमात्मा, तर भगवद्गीता 6व्या अध्यायात मान्य करता येणार नाही, कारण त्याला युंजन योगी म्हटले. युंजन म्हणजे काय? त्याने टप्प्याटप्प्याने परफेक्शन प्राप्त केलेलं आहे. तो पहिल्या दिवसापासून परफेक्ट नाहीये. मग तुम्ही म्हणाल काही लोक आत्ता दिसतात. आत्ता जरी दिसत असले, गत जन्मात ते प्रॅक्टिस करून करून आले. तुम्ही म्हणा काय प्रमाण? पुढच्या सेक्शन मध्ये म्हणजे 33 to 36 मध्ये, सॉरी 36च्या पुढे हा सेक्शन आहे जिथे भगवंत या गोष्टीला क्लिअर करतील की हा प्रॅक्टिस करून करूनच इथपर्यंत आलेला आहे, हा डायरेक्ट परफेक्ट झालेला नाही. म्हणून युंजन शब्द आपल्यासाठी फार महत्वाचा आहे. तर हा जो युंजन योगी आहे, एवं सदा आत्मानम. सदा आत्मानम म्हणजे काय? तो स्वतःमध्ये रमतो. योगी विगत कल्मश, सगळ्या पापातनं हा मुक्त झालेला आहे. सुखेन, आता ज्या योगीने स्वतःला पाहिलं आहे तो आता त्याच्याही पेक्षा जास्त मोठा आनंद प्राप्त करेल. कसा? ब्रह्मसंस्पर्श. ब्रह्मसंस्पर्श म्हणजे काय? आता तो परमात्म्याशी त्याचा स्पर्श झालेला आहे, संपर्क झालेला आहे आणि त्याला काय होतंय? अत्यंतम सुखम, इतकं आत्यंतिक सुख त्याला अश्नुते. अश्न म्हणजे खाणं असतं ऍक्च्युअली, तरी ते अश्नचा अर्थ होतो त्याला प्राप्त झालेलं आहे, म्हणजे तो त्याचा अनुभव करतो. खाण्याचा आपण अनुभव करतो तसं अश्नुते, तो ह्या आनंदाचा अनुभव करतो. आणि कसा आनंद आहे? अत्यंतम सुखम, इतका आनंद की आता त्याला तो ऑर्डिनरी आनंद कुठे आवडणार नाही. पण आता ह्या स्तरावर काय झालंय? ब्रह्मसंस्पर्श. ब्रह्मसंस्पर्श म्हणजे काय? त्याने परमात्म्याचं दर्शन केलेलं आहे. पण त्याने कधी केलं ते? विगत कल्मश. विगत कल्मश कधी झालं? मागच्या श्लोकात त्याने स्वतःचं दर्शन केलेलं आहे. ओके. आणि सदात्मान, तो स्वतःत रमतो आणि साधना चालू आहे म्हणून त्याचं नाव काय? युंजन योगी आहे. बघा इथे युंजन आणि योगी. युंजन योगी म्हणजे हा प्रॅक्टिस करतो. प्रॅक्टिस करता करता हा इथपर्यंत पोहोचलेला आहे. इथे परमात्म्याचा स्पर्श त्याला झाला, इतका आनंद, इतका दिव्य आनंदाचा तो अनुभव करतोय. आता त्याला बाकी दुसरं कुठलीच गोष्टीचं आकर्षण राहिलेलं नाही. बरं, मग हा जो योगी आहे, जो इतक्या वरच्या स्तराला पोहोचला, मग या जगात कसं वावरतो हो हा योगी? इथे वावरताना त्याची लक्षणं काय दिसत आहेत? इथे 29 आणि 30 मध्ये भगवंत त्याला तो ह्या जगाला कसं बघतो हे सांगितलेलं आहे. ओके. सर्वभूतस्थमात्मानम. सर्वभूत म्हणजे काय? सगळ्या प्राणी मात्रांना, त्यात मनुष्य पण येतात. स्थमात्मानम. स्थमात्मानम म्हणजे काय? इथे तो सांगतोय की सर्वभूतस्थम आत्मानम. आत्मानम म्हणजे कोण? परमात्मा. ठीक आहे. तर तो काय बघतोय? स्थम, सगळे जीव, सर्वभूत स्थम. स्थम म्हणजे स्थित. कशात हो? आत्मानं, परमात्म्यात स्थित आहे. सर्व भूतानी चात्मनी, सगळ्यांमध्ये परमात्मा आहे आणि परमात्म्यामध्ये सगळे आहेत. ईक्षते, तो ह्या गोष्टीचा ईक्षण करू शकतो, म्हणजे निरीक्षण करू शकतो, म्हणजे तो बघू शकतो. का? योग युक्तात्मा, कंटिन्युअस योगा प्रॅक्टिस मध्ये लागून तो इथपर्यंत आलाय. सर्वत्र समदर्शनम. आणि म्हणून तो सगळ्यांना जेव्हा बघतो, कुत्रा, मांजर, डुक्कर, पाल, मनुष्य, झाड, तो सगळ्यांना कसं बघतो? सर्वत्र समदर्शन. तो सगळ्यांमध्ये परमात्मा बघू शकतो आणि परमात्म्यामध्ये हे सगळे आहेत हे तो बघू शकतो. सर्वत्र समदर्शन हा शब्द फार महत्वाचा आहे. सम म्हणजे तो सगळ्यांना समदृष्टीने बघतो. त्याच्यासाठी कोणी परक राहिलेलं नाही, कोणी आपलं राहिलेलं नाही, सगळे भगवंताचे आहे असं तो दर्शन करू शकतो. आणि असा व्यक्ती भगवंताच्या पूर्ण प्रेमात पडतो. आता यो माम पश्यति सर्वत्र. इथे तो भगवंत काय म्हणतात? मा म्हणजे तो मला,
पश्यती सर्वत्र, तो सगळीकडे मला बघतो. सर्वं च मयि पश्यती, जसं तो सगळ्या योमाम पश्यती सर्वत्र, म्हणजे सगळीकडे तो मला बघतो. सर्वं च मयि पश्यती, आणि सगळ्या गोष्टी माझ्यात बघतो. आता माझ्यात बघणं म्हणजे काय, कृष्णात बघणं म्हणजे काय, की कृष्ण या सगळ्या गोष्टींचे ओरिजिनेटर आहेत, या गोष्टीचे निर्माता आहेत, असं तो बघतो. तस्याहम न प्रणश्यामी, अशा व्यक्तीला मी कधी विसरत नाही. सच न मे प्रणश्यती, आणि तो मला कधी विसरत नाही. म्हणजे हे दोघं, आत्मा जो आहे परमात्म्याच्या आता पूर्ण प्रेमात पडलेला आहे. कारण जसं प्रियकराला प्रेयसी सगळीकडे दिसते, तसं इथे त्या आत्म्याला भगवंत सगळीकडे दर्शन द्यायला लागलेले आहे. तो भगवंताच्या पूर्ण प्रेमात आहे. आता अर्जुनाच्या मनात प्रश्न येतो की हा जो योगी आहे, मग हा काय करतो, याला तर आता तुमच्याविषयी खूप आकर्षण झालंय, याला सगळे लोक आपलेसे वाटतात, पण होऊ शकतं कोणी याला आपलं मानेल नाही मानेल, कोणी याच्याशी तिरस्कार करेल, कोणी वाईट वागेल. हा योगी काय कार्य करतो, सर्वभूत स्थितम योमा भजंती एकत्व आस्थित. हे बघा, हा शब्द फार महत्त्वाचा आहे. भजंती, अष्टांग योगी जरी असला तरी तो भजन करतो, म्हणजे भजन ही क्रिया आहे. एकत्वम आस्थित, एकत्व म्हणजे काय, तो हे क्लिअर बघायला लागलाय त्याच्या भजनच्या ताकदीवर. एकत्वम आस्थित, एकत्व म्हणजे काय, कृष्ण सांगतायत, मागच्या श्लोकात त्यांनी सांगितलं की सगळ्यातल्या हृदयात मीच परमात्मा आहे. आता इथे तो एकदम क्लिअर बघू शकतो, एकत्वम आस्थित, सगळ्यांच्या हृदयात अरे कृष्णच दिसत आहे. म्हणजे इथे कृष्ण धडधडीत सांगतात. किती नंबरचा श्लोक आहे नीट लक्षात घ्या. सगळ्यांच्या हृदयात परमात्मा कृष्ण आहे. शंकर नाही, दुर्गा नाही, गणपती नाही, कोणीच नाही, विषय संपला. 31 नंबरचा श्लोक, एकत्वम आस्थित, भगवंत स्वतः सांगतात की प्रत्येकाच्या हृदयात मी परमात्मा आहे, आणि तो योगी हे धडधडीत बघू शकतो. आलं लक्षात? त्याच्यामुळे कन्फ्युजन नाही पाहिजे आपल्याला. आता सर्वथा वर्तमानोपी, आता इथे तो सांगतोय सर्वथा म्हणजे सगळ्या स्थितीमध्ये, वर्तमान अपि योगी मयी वर्तते. मयी वर्तते म्हणजे काय, तो माझ्यात वर्तन करतो, तो माझं चिंतन करतो. कसं, सर्वथा, सगळ्या अवस्थांमध्ये तो माझंच चिंतन करत राहतो. ठीक आहे, तर इथे त्याला कळलं एकत्वम अस्तित्व, सगळ्यांच्या हृदयात परमात्मा आहे, आणि सयोगी मयी वर्तते, असा योगी माझ्याशी एकदम क्लोजली कनेक्टेड आहे. मी त्याला विसरत नाही, तो मला विसरत नाही. अच्छा, अजून काय होतो, हा योगी या जगात राहताना कसा वावरतो, आत्मपम्येन सर्वत्र, सगळीकडे जिथे जिथे तो जाईल, आत्म औपम्येन, आत्म म्हणजे जीवात्मे, औपम्येन, औपम्येन म्हणजे काय, उपमा, जसा व्यक्ती स्वतःशी व्यवहार करतो तसा हा अष्टांग योगी दुसऱ्यांशी व्यवहार करतो. समम, जसा स्वतःशी करतो तसा तो दुसऱ्यांशी पण करतो. आत्म औपम्येन म्हणजे इतरांची तुलना स्वतःशी करतो. समम पश्यती, समम पश्यती म्हणजे काय, सगळ्यांना समान बघतो. यो अर्जुन, सुखम वा सुखात सुद्धा, यदि वा दुःखम दुःखात सुद्धा, तो इतरांच्या विषयी वाईट चिंतन करत नाही. असा योगी परमो मत, असा योगी परम आहे, उच्च कोटीचा आहे, असं माझं मत आहे. कर्मयोग जर कोणी करत असेल तर त्याला सगळ्यांना सारखंच बघावं लागेल, सुखात सुद्धा आणि दुःखात सुद्धा. म्हणजे तुमच्या दुःखात आणि तुमच्या सुखात तुम्ही इतरांना स्वतःसारखं पाहू शकता का? बघू शकत असाल तर आध्यात्मिक प्रगती होते, नाही तर नाही होते. समम पश्यती, सर्व अवस्थेत तुम्ही इतरांना सम बघू शकतात का, स्वतःसारखं बघू शकतात का, ही प्रगतीचे लक्षण आहे ते. आता अर्जुन जेव्हा हे सगळं ऐकतो त्याचं डोकंच गरगरायला लागतं. तू तर हे काय, इतकी समता मी नाही दाखवू शकत. आपल्या लोकांशी मी दाखवू शकतो रे कृष्ण, पण हे दुर्योधन आणि इतर लोकांशी मी इतका समान नाही वागू शकत, मी त्यांना आपलंसं नाही करू शकत. मग इथे अर्जुन थोडासा रागात भगवंताला सांगतो, कारण अर्जुनाला वाटतंय की ही जी पद्धत तू सांगतोय, जिथे योगी मनावर नियंत्रण करतो, सगळ्यांना एकसारखा बघतो, मग तो मित्र असो शत्रू असो त्याला फरक पडत नाही, तो सगळ्यांना सारख्या बुद्धीने, तो अर्जुन म्हणतो हा अष्टांग योगच मला प्रॅक्टिकल वाटत नाही.
तो इथे अर्जुन बोलून दाखवेल त्या गोष्टी. कारण अर्जुन म्हणतो हे प्रॅक्टिकल नाही आहे रे, सर्वसाधारण व्यक्तीसाठी नाहीच आहे. मग ते अर्जुन बोलतो, अर्जुन वाच यो अयम योगस त्वया प्रोक्त साम्येन मधुसूदन. अरे कृष्ण, ही जी तू समता सांगतो ना, मित्राशी सारखं वागा, शत्रूशी सारखं वागा, द्वेष करणाऱ्याशी, द्वेषूचू बंधूशू, अपीच पापीशू, पाप करणाऱ्याशी नाही होणार कृष्ण. एतस्याम न प्रणश्यामी. माझ्याकडनं सगळ्यांना एकसारखं नाही बघवलं जाणार रे अर्जुन. कृष्ण साम्यन म्हणजे जनरली. मधुसूदन म्हणजे दुष्टांचा नाश करणं. अरे तू दुष्टांचा नाश करतो, तू समता ठेवू शकतो, मी ठेवू शकेल का? मी गॅरंटी घेत नाही. एतस्याहम न पश्यामी. मी न पश्यामी, मी नाही सगळ्यांना समान बघू शकत रे. का रे अर्जुन, का नाही बघू शकत? चंचलत्वात. अरे माझं मन इतकं चंचल आहे रे. स्थितम स्थिरम, माझं मन बिलकुल स्थिर नाही, खूप चंचल आहे. माझ्या चंचल मनामुळे मी सगळ्यांना एक समान नाही बघू शकत. म्हणजे बघा किती प्रॅक्टिकल आहे. असं कुठेही तुमच्याकडनं अपेक्षा केली जाते का तुम्ही असं केलंच पाहिजे, तसं के आपापल्या स्थितीवरनं भगवंत सांगतात वर उठण्याचा प्रयत्न कर. आणि अर्जुन इथे धडधडीत बोलून दाखव, तू जो अष्टांग योग सांगितला तो सर्वसाधारण, अरे मला नाही जमणार तर सर्वसाधारण माणसाला कुठे जमणार? अर्जुन कारण देतो, काय रे तुझ्या मनात काय प्रॉब्लेम आहे? अर्जुन इथे विशेषण देतोय, चंचलम. सगळ्यांचं मन चंचल असतं. हे बघा, ही मन चंचल असतं. प्रमाथी म्हणजे काय? सारखं सारखं छोट्या छोट्या गोष्टींवर चिडचिड होते. प्रमाथी म्हणजे ऍजिटेट होतं. ऍजिटेट म्हणजे कसं, कोणी काय बोललं की लगेच लागतं. बलवत, खूप शक्तिशाली आहे. दृढम, एखाद्या गोष्टीवर निश्चय केला तर तो करणारच, मग ती चुकीचं जरी असेल तिथे फरफटत आपल्याला घेऊन जाईल. तस्याहम निग्रहम म्हणणे, या मनाला तुम्हाला निग्रह करायला लावतो. वायुरेव सुदुष्करम. अरे एकदा मी वायूवर नियंत्रण करेल, पण हे मन सुदुष्कर आहे, खूप अवघड आहे, त्याला मी निग्रह नाही करू शकत. निग्रहम म्हणणे नाही करू शकत अर्जुन सांगतो. म्हणजे मनाबद्दल आपल्याला जे त्रास होत आहे ते शास्त्राला माहिती आहे, ते भगवंताला माहिती आहे, ते अर्जुनाला होत होते. आणि त्या त्रासावर आता भगवंत इथे त्यांचं उत्तर देणार आहे. म्हणून कोणाच्याही मनात हे येऊ देऊ नका की भगवंताला माझ्या मनाला काय त्रास होतो हे त्याला कळतं का? त्याला सगळं कळतं, कारण मनाचा स्वभाव भगवंताला माहिती आहे, कारण मनच भगवंताने बनवलेलं आहे. पुढे येईल, ते पुढच्या अध्यायांमध्ये येईल. भगवंत सांगतात मीच मन बनवले, 7व्या अध्यायात हे येईल. अर्जुन जेव्हा एवढी चिडचिड करतो की बाबा मन माझं नियंत्रणात नाही, तुम्ही काय करू? तर भगवंत इथे सांगतात, श्री भगवान वाच. कृष्ण बोलले, काय बोलले? असंशयम, संशयच नाही. तू जे बोललाय ना त्याच्याबद्दल मला काहीच संशय नाही. महाबाहो, आता अर्जुनाला मुद्दाम चिडवतो, अरे तू तर इतका शक्तिशाली, तुझं मन तुझ्या नियंत्रणात, तर सर्वसाधारण व्यक्तीने कुठे जावं? असंशय, तू जे बोललास मला त्याच्यात काही संशय नाही, म्हणजे तू एकदम बरोबर बोलला. मनोदूर निग्रहम चलम, हे मनाला निग्रह करणे, कंट्रोल करणे दूर खूप कठीण आहे. चलम कारण खूप चंचल आहे. पण 2 गोष्टी गेल्या तर शक्य होईल. हे सोल्युशन आहे, माइंड कंट्रोलचं सोल्युशन इथे दिलेलं. अभ्यासेनं, योग्य प्रॅक्टिस केल्याने, वैराग्येनं, चुकीच्या गोष्टी सोडल्याने. 2 गोष्टी एक सोबत कराव्या लागतील. चांगल्या गोष्टींचा सराव आणि वाईट गोष्टींचा त्याग. ओके, आलं लक्षात? माइंड कंट्रोलसाठी 2 सोल्युशन देतात भगवंत, चांगल्या गोष्टींचा सराव, वाईट गोष्टींचा त्याग. हे एकत्रच करावं लागेल, वेगवेगळं करता येणार नाही. जसं 1 रुपयाच्या नाण्याला 2 बाजू आहे, तसं मन कंट्रोल करायला ह्या 2 बाजू एकत्रच कराव्या लागतात. तुम्ही नाही म्हणत मला फक्त छापा द्या किंवा काटा द्या, नाही, दोघं एकत्र. चांगल्या गोष्टींचा सराव आणि चुकीच्या गोष्टींचा त्याग हे तुम्हाला एकत्रच करणं अपेक्षित आहे. मग मन हळूहळू निश्चित रूपाने आपल्या नियंत्रणात येणार. आता भगवंत इथे त्यांचं कन्क्लुजन देतात माइंड कंट्रोल बद्दल. असंशयतात्मना योगो. हे बघा, इथे भगवंत सांगतात असंशयत, असंयत. हा, इथे असंयत म्हणजे काय? ज्या मनावर संयम नाही. ओके, म्हणजे ज्याचं मन नियंत्रणात नाही. आत्मनः योगः, पण त्याच्यावर
आत्मसाक्षात्कार प्राप्त होऊ शकतो त्या व्यक्तीला. दुष्प्राप इति मे मती. ज्या व्यक्तीच्या स्वतःच्या मनावर नियंत्रण नाही, दुष्प्राप, त्याला आत्मनः योग म्हणजे आत्मसाक्षात्कार, दुष्प्राप, त्याला आत्मसाक्षात्कार प्राप्त करणं अत्यंत अवघड आहे. इति मे मतः. आता आपल्याला हे ठरवायचं की आपल्याला भगवंताचं मत घ्यायचं की युट्यूब वाल्यांचं मत घ्यायचं. हे करा मन कंट्रोल, ते करा मन कंट्रोल. भगवंत इथे त्यांचं मत देत आहेत. इति मे मत, मत म्हणजे माझं मत आहे. भगवंत सांगतात वश्य आत्मनस्तु यत. पण ज्याने मनावर वश्य म्हणजे वश करण्याचा प्रयत्न केलाय, यत, यत म्हणजे प्रयत्न, शक्यो वाप्तुम उपायत. आणि जर त्याने योग्य उपाय वापरले, शक्यो उपायत आहे बघा इथे, उपायत म्हणजे उपाय, शक्य म्हणजे प्रॅक्टिकल आहे, प्राप्त करणं शक्य आहे मनावर नियंत्रण. कधी आत्मसाक्षात्कार कधी प्राप्त करण्याचा सारखा आहे, वश्य आत्मन म्हणजे जेव्हा मनावर नियंत्रण करण्याचा प्रयत्न, यतत, शक्य, निश्चित शक्य आहे आत्मसाक्षात्कार. तिथे भगवंत काय सांगतात, असंशय, असंयता म्हणजे जिथे मनावर नियंत्रण नाही तिथे दुष्प्राप, आत्मसाक्षात्कार अशक्य आहे. वश्यता आत्मनस्तु यत, ज्याने प्रयत्न केला मनावर नियंत्रण करण्याचा, शक्य, त्याला ते आत्मसाक्षात्कार शक्य होऊ शकतो. तर भगवंताला ठासून ठासून अर्जुनाला एकच सांगतायत, मनावर नियंत्रण करावंच लागेल, त्याला पर्याय नाही. अर्जुन आता इतका चिडतो, अरे तो मन नियंत्रणात नाही, तू सारखं सारखं तेच सांगतोस, सारखं सारखं. अर्जुनाच्या मनात प्रश्न होतो, समजा एखाद्याने सगळं तुझ्यासाठी सोडलं पण तुला प्राप्तच नाही करता आलं, किंवा एखाद्याने योग साधना सुरू केली. इथे अष्टांग योगाबद्दल बोललं जात आहे. त्याच्यामुळे भगवंत भक्तांविषयी आपलं येईल ते 8व्या अध्यायात. ओके, इथे अष्टांग योगाबद्दल म्हणतोय भगवंताला की सगळं जर एखाद्याने सोडून दिलं तुझ्यासाठी आणि अष्टांग योगात लागला, पण त्याचा अष्टांग योगच पूर्ण झाला नाही, मनाने त्याला परत छळला आणि परत त्याचं पतन झालं किंवा तो योग भ्रष्ट झाला, तर काय होईल, त्याचं काय फायदा झाला? तुझ्याकडे येऊनही फायदा झाला नाही आणि बाहेर जे दुसरं सुख मिळत होतं ते त्याला सोडून द्यावं लागलं. आता इथे भगवंताला अर्जुन प्रश्न विचारतो. अर्जुन वाच, अयती, अयती म्हणजे काय, ज्याला यश मिळालं नाही, अनसक्सेसफुल झालं. अयती म्हणजे काय, अनसक्सेसफुल. श्रद्धया उपेत, पण त्याने श्रद्धेने तुझ्या साधनेत तो लागला. योगात चलती मानसा, पण कालांतराने योग साधना करत असताना चलित मानस, त्याचं मन जे आहे ते डेव्हिएट झालं किंवा त्याच्या मनाने त्याला दुसरीकडे ओढून दिलं. अप्राप्य योग संसिद्ध, अरे त्याचा योग सिद्धच झाला नाही ना, अप्राप्य. कामगतीम कृष्ण गच्छती, त्याची गती काय होईल रे कृष्ण, मला जाणून घ्यायचंय. असा व्यक्ती ज्याने सगळं सोडून तुझ्याकडे आला आणि तुझ्या प्राप्तीचा प्रयत्न केला अष्टांग योगाच्या माध्यमातून, पण त्याने प्राप्त नाही करता आलं तुला, अशा व्यक्तीचं काय होईल रे कृष्ण? मग त्याची अवस्था अर्जुनाच्या मनात अजून विचारायला, कच्चिन्न उभय विभ्रष्ट, तर इथे तो सांगतात कच्चित, जसं न उभय विभ्रष्ट म्हणजे एखादं विभ्रष्ट, भ्रष्ट म्हणजे काय, एखाद्या मार्गाने चाललाय तिथून तू बाहेर पडला. छिन्न अभरम, अभरम म्हणजे काय, एखादं ढगांचा एखादा ढगांचा समूह आहे आणि तो विभ्रष्ट झाला, म्हणजे एक ढगाचा तुकडा विभ्रष्ट झाला, त्या मेन ग्रुप पासनं बाहेर पडला, छिन्न, तुटला. इव नश्यती, मग कालांतराने तो एका ग्रुपचा राहतो आणि एकट्यात राहून त्याला फायदा होत नाही. इव नश्यती, त्याचा नाश होतो. अप्रतिष्ठ महाबाहो विमूढो ब्रह्मणपती, मग जसा एखाद्या ढगाचा तुकडा त्या ढगाच्या पूर्ण समूहापासून वेगळा होतो आणि त्याचा नाश होतो, त्याच प्रकारे एखाद्या साधकाचा जो तुझ्याकडे यायला निघाला आहे, ब्रह्मणपती, ब्रह्मणपती म्हणजे काय, त्याने पथ घेतलाय, पथ म्हणजे मार्ग, ब्रह्मण म्हणजे कर्म, ज्ञान, अष्टांग, या तिघांपैकी एक मार्ग घेतला आहे. विमूढ, आणि जर मनाच्या तावडीत जर तो सापडला तर मग तो त्या ढगासारखा राहील का, होईल का त्याची अवस्था कृष्ण, हे तू मला सांग. मग आता शेवटचा सेक्शन आहे जिथे एखाद्या व्यक्तीने थोडी जरी साधना केली आणि समजा तो भगवंतापर्यंत नाही पोहोचू शकला, मग त्याचं काय होतं ते इथे भगवंत आता शेवटच्या सेक्शन मध्ये आपल्याला सांगतील.
तर हा सेम सेक्शन 2.40 मध्ये पण घेतलेला आहे, जिथे अर्जुनाला भगवंत सांगतात की थोडं जरी तू माझ्यासाठी काही केलं, नामजप असेल, कीर्तन असेल, भजन असेल, जन्माष्टमी असेल, एकादशी व्रत केला असेल, छोट्या छोट्या जरी गोष्टी केल्या असेल तर त्या मी कधी विसरत नाही. ते इथे भगवंत आता बोलते. तर इथे अर्जुनाला सांगतायत, संशय माझ्या मनात आलाय त्या व्यक्तीविषयी जो साधनेला लागला पण साधना सिद्ध होऊ शकला नाही, पूर्ण करू शकला नाही. इथे विशेष करून अष्टांग योगाबद्दल बोलले, पण काही गोष्टी भक्तियोगीसाठी पण तशाच लागू पडतात. ठीक आहे, आता भगवंत बोलायला, पार्थ न, हे बघा इथे भगवंत बोलतात, पार्थ न इह, हे बघा, पार्थ न इव इह अमूत्र. अमूत्र म्हणजे काय? हे बघा इथे अमूत्र, अमूत्र म्हणजे पुढचा जन्म. विनाशच तस्य विद्यते. अर्जुना, त्याचा विनाश होत नाही. हे तुला जे वाटतंय की त्या ढगाच्या तुकड्यासारखं ना इकडचा राहिला ना तिकडचा राहिला, विनाशच तस्य विद्यते, त्याचा विनाश होत नाही. नाही कल्याणकृत कश्चित, त्याने जे काही थोड्या सुद्धा कल्याण करणाऱ्या गोष्टी केलेल्या आहे, दुर्गतीम तात गच्छति, मोठ्या मोठ्या दुर्गतीतनं त्याला बाहेर काढतील. हे माझे शब्द आहेत, याचं भगवंत इथे सांगतात. त्याचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही, त्याचा कधीही विनाश होत नाही, थोडं जरी केलेलं असेल. म्हणून गीता असेल, भागवत असेल, नामजप असेल, बिलकुल सोडू नका. जितकं होईल तितकं कंटिन्युअसली चालू ठेवा, बंद करायचंच नाही, मरेपर्यंत बंद करायचं नाही आपल्याला. अरे ठीक आहे ना, त्याला फायदा काय झाला करून ते सांग. प्राप्य, त्याला प्राप्त मी करून देतो. हे बघा इथे प्राप्य, पुण्यकृता, मी त्याला पुण्य लोकात घेऊन जाईल. ओके, इथे बघा लोकान, लोकान म्हणजे वरचे स्वर्ग वगैरे आहे तिथे. उशिष्ट्वा शाश्वती समा, त्याने जितकं जितकं साधन केलेलं आहे त्या अनुसार मी त्याला तेवढ्या तेवढ्या काळासाठी उच्च लोकांची अनुभूती घेऊन देतो. शम, शम म्हणजे काय? वर्ष. शुचिना, तिथे तो काही वर्ष राहिल्यानंतर, म्हणजे स्वर्गादी जगामध्ये राहिल्यानंतर, शुचिनाम, पुण्यवान लोकांच्या घरात, किंवा श्रीमताम, श्रीमंत घरांच्या लोकात, गेह, गेह म्हणजे घर, अभिजायते, त्याचा जन्म होतो. अशा व्यक्तीला काय म्हटलं गेलं? योगभ्रष्ट. आपण सगळेच्या सगळे जे इथे बसलेले आहेत, जे सत्संगात येतात, ते सगळे योगभ्रष्ट आहेत. म्हणजे मागच्या जन्मात आपण साधना केली, पूर्ण झाली नाही म्हणून परत एक जन्म घेतलाय. पण बघा, ह्या जन्मात सुद्धा आपल्याला डॉक्टर व्हायचंय, इंजिनियर व्हायचंय, बॅरिस्टर व्हायचंय, लॉयर व्हायचंय, करोडपती व्हायचंय, श्रीमंत व्हायचंय, हे करायचंय, ते करायचंय, कोणाला पती बनवून बघायचे, कोणाला पत्नी बनवून बघायचे, कोणाला हे सुख घ्यायचंय, कोणाला ते सुख घ्यायचंय. अजूनही अडकलेलो आपण इथे. धडधडीत भगवंत आपल्याला म्हणतात, अरे योग भ्रष्ट आहेत तुम्ही सगळे. हे बघा हायलाइट केला, योग भ्रष्ट अभिजायते. आणि आता जर परत पूर्ण झालं नाही, अभिजायते, परत एक जन्म मिळणार. एवढंच आहे की आपण भगवंताची भक्ती केल्यामुळे शुचिना, पवित्र लोकांच्या घरी किंवा श्रीमता किंवा श्रीमंत लोकांच्या घरी आपल्याला जन्म मिळेल, पण जन्म कंपल्सरी, कारण सिद्धी प्राप्त झालेली नाही, पूर्णत्व अजून आलेलं नाही. आज आपल्याला ठरवायचंय की परत सगळ्या गोष्टींसाठी खटाटोप करायची आहे का? अजून काय बेनिफिट होतो कृष्ण त्याला? अथवा किंवा समजा एखादा त्याच्यापेक्षा जास्त खूप दीर्घकाळ सेवा साधना केली आणि तिथून पडला, अथवा वा योगिनम एवं कुले भवती धीमता. कुले म्हणजे अशा कुळात मी त्याला जन्म देतो. कुठल्या योगिना? मोठे मोठे जे योगी आहेत त्यांच्या कुळात मी त्याला जन्म देतो. एतद्धि दुर्लभ. आता याने खूप साधना केली आणि तिथून तो पडला, त्याच्यामुळे याला डायरेक्ट अशा घरात द्यायचं जिथून पहिल्या दिवसापासून याला योग साधना करायला पाहिजे. आणि एतद्धि दुर्लभतरम, असा व्यक्ती जो आहे, असा जन्म जो आहे, दुर्लभतरम, खूप दुर्लभ आहे. लोके जन्म यदिदृशम, या जगात त्याचा असा जन्म, उच्च कोटीच्या योग्यांच्या घरी जन्म मिळणं फार दुर्लभ आहे. यद ईदृशम, असा जो जन्म, ईदृश म्हणजे असा जो जन्म आहे तो फार दुर्लभ आहे. म्हणजे ज्याची जशी जशी प्रगती, त्या त्या प्रकारे चांगल्या चांगल्या घरामध्ये त्या व्यक्तीला जन्म देण्याची गॅरंटी भगवंत देतात. ते भगवंताकडे लागलं, ते आपलं काम नाही. मग अशा घरात का जन्म देतात भगवंत तुम्ही? आता ते बघा. तत्र तम बुद्धी संयोगम
लभते पौर्वदेहिकम. हे बघा, पूर्वदेह म्हणजे मागचा जन्म, आपला मागचा देह होता म्हणून हा जन्म मिळाला. आणि मागच्या जन्मात तत्रतम, तत्रतम बुद्धी संयोगम. संयोगम म्हणजे काय? मागच्या जन्मात बुद्धीमध्ये ज्या ज्या वासना, ज्या ज्या इच्छा, ज्या ज्या सवयी, ज्या ज्या प्रॅक्टिसेस आपण केलेल्या आहे, लभते पौर्वदेहिकम. लभते म्हणजे पूर्व देहातनं तो एक घेऊन येतो आपण. आणि ज्या पूर्व सवयी घेऊन आलो, यततेच तत्वभूय, तिथून परत आपण सुरू करतो. यतते म्हणजे काय? यत्न करतो, प्रयत्न करतो. आणि मग तिथून तो योगी समसिद्ध कुरुनंदन, सिद्धीला प्राप्त करतो. म्हणून बघा, एखाद्या घरात मुलगा मुलगी लहानपणापासून म्युझिक असेल, डान्स असेल, पेंटिंग असेल, ड्रॉइंग असेल, या सगळ्या गोष्टी अचानक नाही येत त्याला. पौर्वदेहिकम लभते, त्याच्या पूर्वदेहातून आलेल्या आहेत. आणि त्याची बुद्धी तशी ट्यून झालेली, बुद्धी संयोगम. आणि मग तो प्रयत्न करतो आणि थोड्या काळात त्याला सिद्धी प्राप्त होते. म्हणजे लहानपणात तो स्विमर बनतो, डान्सर बनतो, गायक बनतो. सगळं पूर्वजन्मात आलेलं आहे. कारण सूक्ष्म देह प्रत्येक देहात आपल्या बरोबर आहे. आलं लक्षात? पूर्व अभ्यासेन, हे बघा परत आलं, पूर्व अभ्यास, गत जन्माचा अभ्यास. ते नैव रियते. रियते म्हणजे काय? इतका त्याला आकर्षण होतं त्या गोष्टीविषयी, त्याने सितार बघितली, बासरी बघितली, पेटी बघितली, त्याला इतकं आकर्षण झालं, तिथेच त्याने वाजवायला सुरू करू. घरचे म्हणतो, अरे वा किती छान वाजवतो, लावा क्लास. क्लास लावला की दुसऱ्या तिसऱ्या महिन्यात तो सगळ्यांसमोर वाजवायला लागतो. त्याच प्रकारे योगीच आहे, त्याच प्रकारे भक्तीच आहे, त्याच प्रकारे मागच्या जन्मात तुम्ही ज्या ज्या साधना केलेल्या, ज्या ज्या सवयी लावल्या, तसं तसं घर मिळेल, तसे तसे तुम्हाला फॅसिलिटीज मिळते, तिथून लगेच तुम्ही सुरू करा. तरी ते योग्याबद्दल बोललंय. पूर्व अभ्यासाने त्याचं मन इतकं तीव्रतेने आकर्षित होतं, रियते म्हणजे आकर्षित, अवश होऊन जातो तो. अवश म्हणजे ऑटोमॅटिकली जिज्ञासू अपि योगस्य, तो जिज्ञासा करायला लागतो योगाविषयी. शब्द ब्रह्म अतिवर्तते, तो प्रॅक्टिस करतो आणि अतिवर्तते, तो भगवत धामाची प्राप्ती करतो किंवा मुक्ती प्राप्त करतो. शब्द ब्रह्म म्हणजे काय? जे काही नियम दिलेले शास्त्रांमध्ये, अतिवर्तते, त्यांच्यात तो वरती जातो, म्हणजे थोडक्यात तो मुक्ती प्राप्त करतो. तर हे सगळं कुठं आलं? पूर्व अभ्यास. रियते म्हणजे आकर्षित होतो, अवश होऊन त्या गोष्टीकडे आकर्षित होतो, प्रॅक्टिस सुरू करतो. अपियोगस्य, प्रॅक्टिस सुरू करतो. आणि मग अतिवर्तते, मग तो ह्या जगातनं मुक्त होतो. मग एका जन्मात होतं का हो? एका जन्मात होऊ शकतं का कोणी सिद्ध? शेवटचा श्लोक, शेवटचे 2 श्लोक. आता प्रयत्नात नाही हो, खूप प्रयत्न करावे लागतात. यतमानस्तु, यत्न करावे, प्रयत्न करावे लागतात. योग संसिद्ध, समशुद्ध, सॉरी, शुद्ध म्हणजे काय? सगळ्या पापातनं मुक्त व्हावं लागेल. कोणाला? त्या योग्याला. अनेक जन्म, हे बघा नीट वाचा हो. तुम्ही काय तो बाहेर टाइमपास योगा करता आणि तुम्ही म्हणतात आम्ही समाधीला लागू. अनेक जन्म संसिद्ध, त्या समाधीपर्यंत पोचायला अनेक जन्म लागतात हो. हे नीट वाचा ना जरा. कुठं कसं काय तुम्ही बाहेरच्या लोकांवर विश्वास ठेवताय? इथे भगवंत स्वतःच्या तोंडाने सांगतात अनेक जन्म संसिद्ध, इतके जन्म घ्यावे लागतात, ततो याती परामगती, त्याच्यानंतर त्याला परामगतीची प्राप्त होईल. कुठे युट्यूबवर ऐकताय तुम्ही? कुठून ज्ञान घ्यावं इतकं सुद्धा भान आपल्याला राहिलेलं. आणि मग तुम्ही भजन करतोय, यार कोणाचं करताय? ते शास्त्रोक्त आहे का? नसेल तर कसं तुम्ही सिद्धी प्राप्त कराल? कशी मुक्ती प्राप्त कराल? इथे मला सांगा, तुम्ही कुठल्या साधू संतांचं नाव घेतलंय? भगवंत सारखं सारखं मा मा मा, माझ्याकडे माझ्याकडे, माझी भक्ती, माझी साधना. आणि तुम्ही ह्या बाबांची करताय, त्या बाबांची करताय. ठीक आहे, ते गुरुजन असू शकता हो, पण ते तुम्हाला इथून मुक्त नाही करू शकत. भगवान शंकर नाही मुक्त करू शकत, तर तुम्ही बाकीच्यांची काय चर्चा करताय? आम्ही तुम्हाला प्रमाण देतो ना त्याचे. गंभीर भाग आहे हो. आयुष्य आपण कोणासाठी वेचतोय? कोणाची सेवा सकाळपासून आपण करतोय, पूजा करतोय? गंभीर भाग आहे. म्हणून मग भगवंत म्हणतात की अनेक जन्म लागतील याला. आणि शेवटच्या श्लोकात भगवंत कन्क्लुजन देत आहेत की माझ्या मतानुसार कोण श्रेष्ठ आहे? तपस्व्या अभ्य अधिक योगी. तपस्वीपेक्षा योगी श्रेष्ठ आहे. बघा, तपस्या विभ्यो अधिको योगी, ज्ञानीभ्यो अपि मे अधिक. योगीपेक्षा ज्ञानी श्रेष्ठ आहे. कर्मीभ्य च अधिको योगी. तर इथे भगवंत सांगतायत योगी जो आहे तो एखाद्या तपस्वीपेक्षा श्रेष्ठ आहे,
त्याहीपेक्षा कर्मीभ्यच अपि अधिको योगी. एखादा जर कर्मी असेल तर तो योगीपेक्षा थोड्या खालच्या स्टेटचा आहे. म्हणजे इथे थोडक्यात भगवंत काय सांगतात, योगी योगी योगी. हे बघा 3 योगी आहेत, योगी योगी योगी. तपस्वीपेक्षा योगी श्रेष्ठ, ज्ञानीपेक्षा योगी श्रेष्ठ, कर्मीपेक्षा योगी श्रेष्ठ. तस्मात योगी भव अर्जुन, म्हणून तू योगी बन. येते लक्षात तुमच्या? ओके. तपस्वीपेक्षा योगी श्रेष्ठ, ज्ञानीपेक्षा योगी श्रेष्ठ, कर्मीपेक्षा योगी श्रेष्ठ, म्हणून तू योगी बन. तस्मात योगी भव अर्जुन. अर्जुनाचा शेवटचा प्रश्न, कुठला योगी सांगतोस तू? मग इथे बघा, हा अष्टांग योगाचा विषय आहे आणि अष्टांग योगाचा शेवटचा श्लोक तुम्ही बघा, भगवंत काय बोलतायत. योगिनाम अपि सर्वेशाम, भगवंत त्यांचं मत देत आहे. योगिनाम अपि सर्वेशाम, सगळ्या योगींमध्ये तो सर्वेशाम म्हणजे श्रेष्ठ आहे. कुठला हो? मदगतेनं. मदगतेनं म्हणजे काय? जो माझं चिंतन करतो, आत्मन, मनातल्या मनात, श्रद्धावान, त्याला माझ्या आणि मी सांगितलेल्या गोष्टींमध्ये श्रद्धा आहे आणि श्रद्धा घेऊन भजते यो माम, तो भजन करतो. शब्द नीट बघा हो, भजन करतो. अष्टांग योगी भजन करतो का? नाही, तो ध्यान करतो. मग इथे भगवंताने भजन शब्द वापरला म्हणजे हा कुठला आहे? हा भक्ती योगी आहे. भक्ती योगीला भगवंत काय, समे युक्त तमोमत, सगळ्यांमध्ये हा उत्तम उत्तम आहे, हे माझं मत आहे. समे युक्त तमोमत, माझं हे मत आहे. आपण भक्तियोगी का घेतला शब्द? इथे भगवंताने भजन वापरलाय. अष्टांग योगी भजन करत नाही, कर्मकांड करणारा भजन करत नाही, आणि नाही कोणीच तपस्वी भजन करतो. भजन करतो तो एकटा, कोण? भक्तियोगी. या सगळ्यांमध्ये भगवंत सांगतायत, जो माझ्यामध्ये रमतो आणि जो माझं भजन करतो श्रद्धायुक्त होऊन, असा योगी मी सांगतो अर्जुना सगळ्यात उत्तम आहे. ठीक आहे. तर इथे भगवंत सगळ्यात शेवटी भक्ती